नमस्कार मित्रांनो, चला तर जाणून घेऊया राजकीय सीमा व सरहद. वायव्येस गुजरात व दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. उत्तरेस मध्य प्रदेश राज्याची सीमा लाभली आहे. पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लाभली आहे. आग्नेयेस तेलंगणा राज्याची सीमा लाभली आहे. दक्षिणेस कर्नाटक व गोवा या दोन राज्यांची सीमा लाभलेली आहे. टोटल 6 राज्यांची सीमा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहेत. एक केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली आणि 6 राज्य. राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे. सर्वप्रथम आहे गुजरात राज्य. गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यांची सीमा गुजरात या राज्याला लाभते. दुसरा आहे दादर नगर हवेली. याला फक्त एक जिल्ह्याची सीमा लागते, तो म्हणजे पालघर. दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे. नंतर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लाभते. नंतर आहे छत्तीसगड राज्य. छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा छत्तीसगड या राज्याला लाभते. नंतर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला लाभते. नंतर आहे कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्याला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली व कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक या राज्याला लाभते. शेवटचं आहे गोवा राज्य. गोवा राज्याला फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा लाभते. सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्याला लाभते सीमा. नंतर कर्नाटक राज्याला. तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता महाराष्ट्र प्रो नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.